नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या माध्यमातून 24 ऑगस्ट 2026 म्हणजे आज एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयामध्ये शासन शुद्धीपत्रकासंदर्भात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार गृह विभागाच्या आधिपत्याखाली न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनातील तांत्रिक सहवर्गातील पदे दिव्यांगांसाठी नव्याने सुनिश्चित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये बघा, केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली यांची दिनांक 4/1/2021 रोजीची अधिसूचना व सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 2/2/2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सूचनेनुसार निर्गमित करण्यात आलेल्या संदर्भीय शासन निर्णयाबाबतच्या विवरणपत्रामधील स्तंभ क्रमांक 3 मधील सुधारित दिव्यांग प्रवर्गामध्ये नव्याने सुधारणा करण्यात येत असून ती सुधारित विवरणपत्रकातील स्तंभ क्रमांक 4 नुसार वाचण्यात यावी. म्हणजे मित्रांनो, या अगोदर गृह विभागाच्या माध्यमातून जी भरती प्रक्रियासाठी जी पदं निश्चित केली होती त्या पदनिश्चितीमध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहेत. आणि या ठिकाणी बघा, संचालक असेल, सहसंचालक असेल, उपसंचालक असेल आणि उपसंचालक मानसशास्त्र, हे जे काही दिव्यांग प्रवर्गासाठी यापूर्वी जी पदं निश्चित केली होती ती आता न विचारात घेता सुधारित दिव्यांग प्रवर्गामधील जी पदं आहेत ही निश्चित घेऊन हे जे काही प्रवर्ग या ठिकाणी दिलेले आहेत ते विचारात घेण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे. आता हे जे काही प्रवर्ग आहेत हे दिव्यांग बांधवांना सर्वांना ठाऊक असेल आणि या संदर्भात आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती इंग्लिशमध्ये दिव्यांग प्रवर्गाला काय म्हणतात आणि मराठीमध्ये आपण काय म्हणतो याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती टाकलेली आहे. तर हे जे काही सुधारित पत्रक तुम्ही विचारात घेऊन आता महत्त्वाच्या बाबींचा विचार करायचा आहे. ही जी काही पदं होती, ही सगळी पदं तुम्हाला समोर दिसत असेल. ही जी काही पदं होती ही पदं आता नव्या पदनिश्चित या स्वरूपामध्ये भरण्यात येणार आहे. आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा शासन निर्णय 24 ऑगस्ट 2026 रोजी पारित करण्यात आलेला आहे. ही महत्त्वाची माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. पर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.